ते पाडशील ना रोज. चला नमस्कार करूया. नमस्कार 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 नमस्कार. कोण नाही 4 जण आहेत आपण. नमस्कार काय नमस्कार बनवतो आज नमस्कार. आपण? सांग सोनू, तू सांग आज. तर आम्ही विचार करतो आमच्या चॅनलचं नाव चेंज करायचं. 3 वाईट विथ 3 दिवस कुकिंग वाईट विथ 3 दिवस, कारण की आज परत जेवणच बनवलं जात आहे. आज आम्ही बनवतोय फिश. फिश मम्मा, फिशचं नाव काय आहे ग? मच्छी का नाम मच्छी करी. रावस. रावस फिश बनवतो. रावस, एकदम रावस. मच्छी बनवायला घेतोय पण मच्छीचं नाव काय माहिती नाही. मच्छी साफ कोणी केली माहिती मम्मीने नाही. केली साफ. मम्मीने एकदम साफ करून दिली मच्छी. साफ स्वच्छ सुंदर. हा, मी आम्हाला फिश साफ करून दिली मस्तपैकी. आज आपण रावस फिश बनवणार, थोडं वेगळ्या प्रकारे बनवणार आहे आम्ही. काय तुम्ही जर ही टेक्निक यूज करत असाल, अरे म्हणजे थोडस वेगळं आहे त्याच्यामध्ये. काय मला ते सांग. तुम्ही आता लाईट लावली, आम्ही आलो असेल काळे आलो असेल आता सकाळपासूनच. नमस्कार नमस्कार मित्रमंडळी, राम तुमचं राम. आमच्या चॅनल मध्ये आज स्वागत आहे. आज आम्ही बनवतोय रावस मच्छी. रावस काय रावस. आज आम्ही बनवतोय फिश, रावस मच्छी. रावस इंग्लिश मध्ये काय बोलतात ते नाही माहित मला. रावस बनवतोय. रावस फिश बनवतोय. हे बघा रावस फिश. या खायला. या खायला. अशी नको, कच्ची नको, बनवल्यावर खायला या. साफ करून घेतली आहे मम्मीने. मला साफ का करून मला दिली का fish. तू ब्लॉक करते. तू पुढे ये ना ब्रो. तू थोडी मागे Fish. राहणार प्लीज. फिश साफ करून घेतली आहे. साफसफाई. आणि हे मी कोकम आणि कांदा कोकम मिक्सरला वाटण करून घेतले. कांदा आणि कोकमचं. किती कांदा किती कोकम. एक कांदा घेतला मी. तुमच्याकडे फिश जेवढी असेल त्यानुसार तुम्ही चवीनुसार घेऊ शकता. जेवढं तुम्हाला आंबट खायला आवडतं तसं तुम्ही सगळं घेऊ शकता. मी एक कांदा घेतला. कांदा टाकत नाही मच्छीमध्ये, पण आम्ही आज ट्राय करणार आहे. वाटलं उद्या सुट्टी आहे म्हणून आज एक्सपेरिमेंट केला जातो. हा, उद्या सुट्टी म्हणून. तर आता आम्ही फिश धुवून वगैरे घेतली. मम्मी धुवून वगैरे साफ करून दिली. आम्ही काहीच नाही केलं. आणि हे कोकमचं हे काय बोलतात, कोकम आणि कांद्याचं मी वाटण करून घेतलंय. ते मी ह्याच्यामध्ये सगळं टाकणार आहे. मम्मी जास्त होईल काय का याच्यामध्ये? हा, थोडं कमी टाक. हे बघ, एवढं अजून एवढं बस. एवढं कशाला ठेवायचं? ठीक आहे, लागलं तर. मग हे मी कोकम आणि कांद्याचं वाटण करून घेतलेलं ते मी टाकलं ह्याच्यामध्ये. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट. दाखव तरी. पॅकेट मधली आहे ना. हा मग ती पॅकेट पण दाखव की पॅकेट मधले आम्ही वापरले. आम्ही काही घरगुती केलेला नाही. होती घरगुती केलेली, पण मी पॅकेट मधली आणली विसरून. तर मी अद्रक लसूणची पेस्ट टाकली याच्यामध्ये. खरं तर अद्रक लसूण घरीच वाटून टाकायचं असतं त्याच्यात. आणि मी शहाणपणा केला माझा. इथे घेतली मी. नंतर मम्मी मला म्हणाली कशा अद्रक लसूण होता. ती शिट, पैसे वेस्ट केले 5 रुपये. मध्ये थोडासा फिश फ्राय मसाला थोडा टाकणार मी. आपल्या चवीनुसार तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा टाका तुम्ही. मी थोडा तो फिश फ्राय मसाला आपण जो रव्याचं मिक्सचर घेणार वरून लावण्यासाठी त्यात पण टाकणार. आता मी ह्याच्यात चवीनुसार तिखट, मग मी तिखट टाकून देईये ना. तिखट मम्मीने टाकलंय थोडंसं. थोडीशी टाकली आहे ती एक चवीची पावडर असते ती कसली मला पण, मेथीची पावडर टाकली आहे. बोललेलो मी तरी नाही. मेथीची पावडर आहे ती. मग ते दाखवायचं ना, त्याच्यात नको टाकू. ते पण दाखवतो ना. हा, त्याच्यात पण टाकून घ्या. इथे आम्ही एक चम्मच. मसाला रवा घेतला, त्याच्यामध्ये 1 चम्मच तिखट. तू हाईड करतोस. रवा घेतला आम्ही एका प्लेटीमध्ये. फिश फ्राय करताना मसाला लावला ते रव्यावरती असं हे करणार, त्यामुळे त्याच्यामध्ये तिखट टाकलं, मीठ टाकलं. मेथीची इकडे पण पावडर थोडं मीठ थोडीशी. हा, मीठ टाक. इकडे पण थोडं मीठ टाकलंय. फिश मध्ये पण थोडी मीठ टाकलं. हा. आणि त्याच्यामध्ये पण थोडं मीठ टाकलं. तिखट मीठ मसाला हे बघा रवा. रव्यामध्ये तिखट मीठ मसाला सगळं टाकलं. आणि त्याच्यामध्ये मी फिश फ्राय मसाला टाकणार. रव्यामध्ये तांदळाचं पीठ रव्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं आणि चण्याचं पीठ. आणि चण्याचं पीठ टाकायचं. थोडं थोडं टाकायचं. रवा जर 2 चम्मच घेतलाय तर त्याच्यामध्ये तांदळाचं 1 चम्मच आणि कसलं चण्याचं पीठ 1 चम्मच टाकायचं. कशासाठी? तर त्याने क्रिस्पी येतो. क्रिस्पीनेस येतो. क्रिस्पीनेस येतो. आता हे सगळं मिक्स करायचं.
फिश लोकांना सगळं लावून घेतलेलं आहे मी मस्तपैकी. जोरात जोरात. काही काही तवा लाव तवा लाव. तवा कुठे लावू कुठे लावू कुठे लावू घरात बोल ना सांगितलं नाही पब्लिक माझी बाई तुम्हाला एक माझा किस्सा सांगते. मी लावून घेते सगळं मच्छीला मसाला. किस्सा तुझ्या हा मी सांगणार ना किस्सा. कधी आता सांगणार. फिश फ्राय करायला टाकलं. चला हे पण मी सगळं आता मिक्स करून घेणार. फ्राय मसाला याच्यामध्ये टाकले, रवा, फिश फ्राय मसाला, तांदळाचं पीठ, चण्याचं पीठ, तिखट, मीठ असं टाकून सगळं मी हे रवा मिक्स करून घेतला. एक मच्छी सोनू दाखवेन मी, नंतर डायरेक्ट फ्राय करायची व्हिडिओ घेऊया आपण. तसं मी घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये हे सगळं. गप्प बस, सगळं आलं इथे टाकला बिकला. तू बोली पॉज करतो मला अगं पॉज म्हणजे छोटी व्हिडिओ पॉज आहे, इकडे चालूच आहे ना. आम्ही बंद करतोय. टाकला बिकला घेऊन आली आहे. ये भाई साहब फास्ट गैस करके इधर कौन आता है? आप कभी उधर कभी इधर ऐसे करते अरे होंगे बट तो हम कर ब्रो गॅस स्लो करके आना. हे बघा बघा बघा. मी मच्छीला असं रवा लावून घेतला मस्तपैकी. तेल तेल टाक. हे बघा मच्छी मस्तपैकी हे मला लावून घेतलंय. ब्लॉग मध्ये कामासाठीच घेतलंय. हे कर ते कर हे कर ते कर. यू आर माय हेल्पिंग हँड ब्रो. हेल्पिंग हँड यू आर माय. हेल्पिंग हँड. यू आर माय हेल्पिंग हँड ब्रो. पण जेवण मीच बनवतोय सगळं हेल्पिंग हँडच्या हे नावावर. कोण करतंय मग? मी केलंय ना हे. ते पण मम्मीने करून दिले सगळं. सगळं मम्मीने करून दिलं. हे फक्त मिक्स करून क्रेडिट घ्यायची कोशिश करतो हा. बस, बाकी काय नाही. माझ्या आयुष्याचा गोलच तो आहे, 1 चम्मच तेल बस. क्रेडिट घ्यायचं. बस काय. अजून टाक तेल ब्रो. तेलातच मस्त फ्राय करायची असते. तेल आम्ही घेतलं त्यावर मस्त. तुम्ही अजून काही घेऊ नका. बटर बिटर नका घेऊ, ते बाकी व्हिडिओ मधला ठीक होता. ह्या व्हिडिओ मध्ये बटर बिटर नका घेऊ, तेलच घ्या फक्त. मला असं वाटतं मम्मीला आपण बोलतो ना सोनू की मम्मी चल आम्ही बनवतो तू बस जा आम्ही व्हिडिओ करतो. तर मम्मी लगेच हा हा व्हिडिओ करा कारण आपण जेवण बनवून घेणे हलकं होतं त्यांचं. बघितलं पण मम्मी विचारायला जमते. मम्मीलाच मच्छी बनवायला लागते. तर मी मम्मीला मदत करते. मग बाकी वेळेस नाही करताय का मी मदत? मग ब्लॉग जेवणावरून काढण्यात थोडे चुकून लक्ष दे जरा. तूच मांडते तिथं हे तेल भावा असं नको गरम करू. झालंय. आता व्हिडिओ द्यायची तुला त्याची. हे बघा मग तू हे लावतोस का मी व्हिडिओ देते? तेल गरम झाल्यावरती तू विजय लावतोस का हे? हे घे मी पण जास्त ऑनलाईन घालूया. ब्रो, तेल थोडं गरम गॅस कमी झालं कर. तेल तेल घालून अजून लागेल. बस होईल ते साईड साईडला म्हणून तुला नाही ब्रो वाटतं. अजून लागेल तेल. मग दाखव. मला माहिती ना तेल. हे एवढं असं घेऊ नको रे. बस त्याच्यावरून सोनू. भीती वाटते मला. हे किती टाकलंय तवा. अजून पाहिजे. बस बस आधी बस 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 चला बस बस. पहिले तिकडे जिकडे एक दिवस आपण मम्मी सोबत रेसिपी बनवूया काहीतरी. जी खरोखर टेस्टी खाण्यासारखी. खरोखर म्हणजे त्या चविष्ट दिवशी असते. काय खाण्यासारखं मी काय बनवत नाही का? तू असं काय बोलतोस मला? हा आता काय करणार. हो बोलावं लागतं. तुम्हाला माहितीच असेल सांगायची गरज नाही. सिस्टर्स लव म्हणतात त्याला. दोघी बहिणीचा एक भाव आहे म्हटल्यावर चल आता घे. जरासं मस्त क्लोजअप मध्ये छान असं आलं पाहिजे. अशीच टाकू ना असं. हा. इथे टाकायला पाहिजे पण तेल जसं आहे तसं टाकूया ना. ते तेल नंतर ठेवता येतं आपल्याला. ये मी मच्छी टाकली फ्राय करायला. मच्छी तुम्ही पण या माझी मच्छी फ्राय खायला. मच्छी सोनू आपण रॅप पण करू शकतो ना. यो जो ऐकून लई लई हसते. मच्छी बनवली धुम धुम चट. फ्राय वाली धुम धुम चट. खायला या धुम धुम चट. खाऊन जा धुम धुम चट. परत नंतर आठवण नाही आणि का? धुम धुम चट. गॅरंटी नाही घेणार. धुम धुम चट. तुम्ही त्याच्या मग तुमचा धुम धुम चट खायला तुम्हाला. मग तुमचा धुम धुम चट. असं नाही सगळं. मच्छी खाऊन जा धुम धुम चट.
पुरणार नाही ग रवा. अजून हवंय. हा मग 3 मच्छ्या अशाच आहेत बिचारा, अशा पडल्यात. मला कधी रवा भेटेल असा ठेवू. हा मैं हूँ यहाँ रहूँ, मैं जोर करना, बस इतना है तुमसे कहना. तिला पण आता पलटूया. थांब जरा आपण नको थांबू. चम्मच दे. ओके नको थांबू बोलते मी. झटपट कुठली. हा मस्त झाले मच्छी. छान नाही काय नाही. हम्म. मम्मी बोलते म्हणजे छान झाली. कोकण 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 ये धुम धुम चाट. त्या मच्छी पलटली. धुम धुम चाट. टेस्टी झाले. धुम धुम चाट. छान वास येतोय. धुम धुम चाट. वा कडक. पण व्हिडिओ मोदकचा कसा घेतलेला. तसा चलो guys. गोर विचार करून सोनूने ठरवलंय की आता आपण बस करूया व्हिडिओ बस करायला. करूया. कारण तो बिचारा ऑफिस मधनं आला नाही, डायरेक्ट इथे माझ्यासोबत उभा राहिलाय जेवण करायला. माझा भाऊ माझा टुरू लव आहे त्याचं माझ्यावरती. टुरू लव. अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन येऊ आम्ही तुमच्यासाठी. पण हा रेसिपीचा चॅनल नाहीये, तुम्ही कुठलाही व्यायाम बाळगू नका. हा रेसिपीचा चॅनल नाहीये. आम्ही रेसिपी बनवतो तर आम्ही विचार करतो तुम्हाला पण दाखवूया काहीतरी बनवल्यावर, जे आम्ही बनवतोच आहे. म्हणून आम्ही रेसिपी. खरं रिझन हे आहे की बाहेर जायला यांना कंटाळा येतो, मग घरात काहीतरी नवीन बनवल्याचं म्हणून व्हिडिओ घेतात आणि ब्लॉग बनवला जातात. नेहमी कुठे बाहेर जाणार, तर जाऊ आम्ही बाहेर. आम्ही ऑफिस चालू आहे. ऑफिस मधून आल्यावर पहिला झोप इज मोस्ट इम्पॉर्टंट. मी सकाळी 9:30ला उठते. लॉग इन माझं 9:30चं वर्क फ्रॉम होम असतं. मी 9:30ला थंतरुणातनं बाहेर येते आणि फोन असाच घेते आणि लॉग इन करते मी. त्याच्यानंतर मी उठते, ब्रश लॅपटॉप चालू करते, ब्रश करते, अंथरुण वगैरे काढते. नाही बघणार ते लोकांना असं हे नाही की अरे आमची मैत्रीण पुढे जाते तर पुढे जाऊ दे. ते लोक पाय खेचतील माझे, असं आहे. तर जाऊ देते. तर हा हे कटणार आहे. काय झालं म्हणलं काहीच माहिती नाही. जाऊ दे. इथं तर मच्छी करत होती. मग मी 9:30ला सुटून मी लॉग इन करते. त्याच्यानंतर पण मला जवळजवळ दुपारी 2 नंतर झोपच येत असते. मग मला संध्याकाळी झोप येते. मी ऑफिसला जाताना मला झोप येते. मी ऑफिसमध्ये जाऊन बसल्यावर मला झोप येते. मी लंच करताना मला झोप येते. आणि मग मला फोन झाल्यावर करून सांगत असते मम्मी मला झोप आली. मी रोज मम्मी लंच मला झोप आली. झाल्यावर मी रोज दुपारी मम्मीला फोन करते आणि मी मम्मीला सांगते मम्मी मला झोप आली. माझी मम्मी पण बघा किती मम्मी, म्हणजे माझ्या मम्मीचं किती प्रेम आहे माझ्यावर. रोज ती मला बोलते ये घरी, रिक्षा कर, ये घरी. म्हणजे तिचा कॉन्फिडन्स बघा. झोप येते, आजारी असल्यावर माणूस बोलतो की ये घरी बेटा, ये घरी, तुला वरण आवडत नाही, ये घरी. माझी मम्मीला मी बोलले झोप येते मम्मी मला. हा ठीक आहे ये ना मग घरी ये घरी. आणि ते पण रोज जेव्हा मी ऑफिसात म्हणजे माझं वर्क फ्रॉम होम असतं, गेली तर मी वीक मधनं 2-3 दिवस ऑफिस होते तेव्हा माझी मम्मी ये घरी. मला पण सवय झाली ना तुझी घरी जायची. माझी मम्मी लगेच ये घरी. मग मी त्याच आशेवर जाते की रात्री मला झोपायचं, आता ऑफिसला जाऊ द्या. मग मी ऑफिसला जाते, बसते, जेवते, रात्री झोपायचं. हा सुट्टी म्हणजे झोप म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे मी compromise नाही करू शकत. हा कुठे पण मला झोप येते. असं बसली झोप आली, तसं बसली झोप आली, जेवताना झोप आली, बसताना झोप आली. म्हणजे मम्मी एवढी कोणाला शोधून पण नाही भेटणार अशी मम्मी मला भेटली. तू पण झोप आली ये घरी बेटा, हा ये घरी, छोटी ये घरी, झोप आली ये घरी, राहू दे काम. पोटात दुखतंय ये घरी, डोकं दुखतंय. पण पोटात दुखतं, डोकं दुखतंय तर एक मानता येतं की बरं नाही दुखतंय माझ्या लेकीचं म्हणून झोप येते म्हणून ये घरी. मानना पडेगा. बाय बोलल्यानंतर पण एवढा ब्लॉग खेचण्याची कॅपॅसिटी फक्त आणि फक्त माझ्या ह्या मग मी बहिणीमध्ये एकटी आहे. पण ब्लॉग बनवला तर तुम्ही लोक बोर नाही होणार. माझं तोंड चालूच असतं चपट सुरू. तू येत नसते मला असं वाटतंय व्हिडिओ मध्ये. एवढाच येतो चाहून येतो, अर्धा. पण ठीक आहे. कोणतरी आहे मागे उभा असा. अशा प्रकारे मच्छी करपलेली आहे.
बडबड करून मच्छी करपलेली नाही आहे. नाही 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 ना आहे ना दिसते अजून आता दिसते. तर मी पलटी मारून आली तिला. बाबांचा किस्सा पण सांगणार आहे. असा व्हिडिओ ऑफिस मध्ये बाबा हा ठेव फोन तू ठेव पुढे काय हळू आवाज येतो ठेव फोन कट. म्हणजे ही जनरेशन ही शेवटची जनरेशन आहे. सांगायचं तात्पर्य हे आहे. म्हणजे आता जी जनरेशन आहे आपल्या आई वडिलांची ती शेवटची जनरेशन आहे अशी मासूमियत की ते एका हातात फोन आणि दुसऱ्या बोटाने फोनने स्क्रोल करायचं. आपण 2 हाताने फोन आमच्यापासूनची ही तुमची शेवटची जनरेशन आहे जेवढी साधी आहे असं गोळी. तुम्हाला काय असं शिकवलं मोबाईल मध्ये की हे बघ मम्मी चांगलं आहे हे असं काही शिकवलं की असं पाठवायचं असतं व्हॉइस नोट असं पाठवायचं असतं message. की तुम्हाला खूप खुश होता आणि ती खुशी जी डोळ्यात असते त्यांच्या ती परत नाही मिळणार कारण ते तुमच्या पुढची जनरेशन सगळी एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. त्यांना सगळं माहिती असतं. ही शेवटची जनरेशन आहे की ती एकदम साधी आहे. ते लोक मुलांना शिकवतील जन्मल्याबरोपासून हा की हे असं असं करायचं, हा. करायचं. अशी पप्पू पुढची दादाची बाय generation. बघितलीस ना हम्म. स्वतः हे करते पण तरी त्यांची जनरेशन बघ पप्पू दादाची ते शिकलेले आहेत तशी त्यांना शिकवायची हा, गरज नाही. हा. पण तुमची जनरेशन होती ती लास्ट वेगळी, होती की हा. त्यांना सगळं शिकवलं शिकवलं डीपी हा. व्हॉट्सअप चॅटिंग व्हॉइस नोट फोटो कसा काढायचा. मोठी मावशी तर डीपीला डुप्पी बनायची हा, मग मोठी मावशी माझी डीपीला डुपी म्हणायची मग ती आता हळूहळू हळूहळू डीपी असे खूप म्हणायला किस्से आहेत. हा तिथे व्हिडिओ कॉल वरती असे व्हिडिओ कॉल असतात मम्मी पप्पांच्या जनरेशन मधल्या की असे व्हिडिओ कॉल तोंड अर्ध कट झालंय व्हिडिओ कॉल मध्ये तोंड दिसतच नाही अशी जनरेशन आहे ती की त्यांना व्हिडिओ कॉल केल्यावर ते असा असतो फोन. ते आपल्याला बघतात पण ते कुठे केवढे दिसतात ते बघतच नाही. एवढंच तोंड दिसतंय नाहीतर वरतच दिसतंय असं असतं त्यांचं. ह्याच्या पुढचे मम्मी पप्पा तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतं. हा. म्हणजे आमच्यामध्ये तुम्ही खुश राहा हा साधी सुधी मम्मी पप्पा साधी शिकवता बोली. शिकवता हसून खेळून मस्ती करून मम्मी पप्पांबरोबर हा सगळ्याची मिळून जुळून राहा. बरोबर ऐकलात ना असंच करा. मी असा विचार केलेला की आजचा ब्लॉग एकदम मिनी ब्लॉग होऊन जाईल 5-6 मिनिटाचा पण तो आता लांबला आहे तो लांबला माझ्या गप्पांमुळे माझ्या तुझ्या गप्पांमुळे तुझ्या म्हणजे माझ्या आमच्या गप्पांमुळे मोठा झालाय ब्लॉग. ऑफिसची स्टोरी किती ऑफिस हवं तर मी हिची तुम्हाला लहानपणीची स्टोरी पण सांगू शकते. नको तुम्ही असं आता नसेल नको जमणार. नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण बघूया माझी लहानपणीची बघूया दीदीची बघूया सोनूची मस्त आहे सगळ्यांच्या. हा. माझ्याकडे पण आहे. सोनीची पण खूप छान आहे एक स्टोरी. हिच्या तर 2-3 स्टोरी आहेत मी मासूम छान होती छान. खूप मासूम होती मी रडवी होती. आणि दीदीच्या पण खूप आहे. मम्मी अशी काठी घेऊन मारायला येण्याआधीच माझा भोंगा पसरायचा म्हणजे एवढा मोठा भोंगा की मम्मीला असं वाटायचं विनाकारण काठी हातात घेतली. काठी तिला पकडायची. गप मला गप करताना मम्मीची नाकी नव्हे यायची. 2-2 दिवस रुसून बसायची. हा याच्यामध्ये काय टाकायचंय? ते घ्यायचंय मग डायरेक्ट अशीच फ्राय करूया का नाहीतर हा तरी चालेल. तसं हे लगेच थोडंसं हे लाव. थोडं ते लावून हा, टाकते. हा. ही अशी थोडी अशी करून बघ. आम्ही कशी याचा मसाला लावलेली डायरेक्ट पण एक फ्राय करणार आहे 2 बघूया कशी होते ती. आपण रवा लावलेली पण फ्राय केली आता ही पण बघूया अशी कशी होते ना. हात धुवून आलेली मी. आणि हात धुतले तरी मिरचीचा वास येतो. ठीक आहे आता काय थर्ड व्हिडिओ मध्ये ती क्रॉस झाली ना दीदी लग्न झाली. खटाप होणार आहे मी येणार आहे. त्याला आता आपल्याला रील शूट करायचे. चल मच्छी काकाची करू का? अगं मच्छी करू. सोनू चल आताच दाखवून आता मच्छी झाली आहे ती काढून. हम्म. पण एक ही वाली फ्राय करायची आहे मला दाखवायला लागली आता मी बोलली आहे त्याच्यामध्ये. एवढी काळी का केली मग मच्छी हा, परत शेकली पाहिजे. आई. शपथ त्याच्यामध्ये काढ मग मी एखादी बाहेर घेईन आणि मग ती दाखवेन. केळीच्या पाण्यात व्हायला पाहिजे होती सूट करते ना ती. मग बघितलं असं होतं त्याच्यामध्ये आपली चुकी पण नसते काही. बॅलन्स पाहिजे असतो. आता तू असते माझा हात अंगावरच आहे. काढून घेतलीस. माझा हात त्याच्यात आहे तेव्हाच टाकून घे म्हणजे मी टाकून देते पटापट. तू बरोबर बोललीस हा. मम्मा. हा जरा तेल तापू दे. त्याचं झाकण कुठे ठेवलं सोडून माहिती. हे बघ इथे टाकू काय हे फक्त मसाला लावलेली मच्छी आहे ही फ्राय करून बघूया आपण. तो टाकू ना
तेलात नको सोडू, इकडे ठेव कारण ती वाटते. हा असं काय नव्हतं, हा, मग सोडायची. मगाशी पण सोडलेली मी. हळू. हा. असं हे सुटतं ना वर उडेल ते. माहिती मला. फिश ही तयार झालेली आहे. तर आता तुम्हाला मस्तपैकी ती ओपन करून दाखवूया. असं मी मस्त छान झाली. त्याला हे लावलं मसाला वगैरे, ती अशी छान झालेली आहे. मस्त खूपच छान झाले. हा मसाला असा सगळीकडे लागलेला आहे आणि ह्या मसाल्याला टेस्ट पण तसा छान येतोय. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि खाऊन आम्हालाही कमेंट करा की कशी झाली आहे तुमच्याकडे पण मच्छी. मस्त शिजून ही मच्छी आतमध्ये पर्यंत ह्याला मसाला लागलाय. मच्छी तर तुम्ही बनवली. झालं ना, मम्मीचा हातबोट लागला ना, एवढा पलटली मच्छी नाही, करपली असते माझ्या बडबडीमध्ये. तर मच्छी झालेली आहे अशा प्रकारे. तुम्ही बघितलाच ना मच्छीचा रिव्ह्यू किती छान दिसत होती आणि किती टेस्टी असेल ती खायला, याचा विचार तुम्ही केलाच असेल. सांगितली मम्मीने बनवली. मी पण बनवले. एक से भले दो, दो से भले तीन. तेच आहे. तीन ठिकाणी काम बिघाडलं. एक से भले दो, दो से भले तीन. तीन ठिकाणा काम बिघाडा. हे नव्हतं यायचं. एक से भले दो, दो से भले तीन. हेच आहे बस. याच्या पुढचं काहीच ऐकू नका का ना, पुरा मत सुनो. तर मग मच्छी झालेली आहे, तुम्ही मस्तपैकी रिव्ह्यू बघितलेला आहे. आता आम्ही मच्छी खाऊ आणि तुम्ही पण या मच्छी खायला. तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करा आणि बघा किती छान बनते ती. त्याच्यामध्ये ॲडिशनल असं काहीच नव्हतं, म्हणजे सगळ्यांची टेक्निक हीच असते. ॲडिशनल असं ते कांद्याचं हे होतं, कांदा वगैरे आम्ही त्याच्यामध्ये टाकला ते, कारण कांदा नाही टाकत सहजासहजी. तर बघूया आता खाऊन कशी लागते ती. एकदा टाकला होता तर छान झाली. आम्ही एकदा टाकलेला ऍक्च्युली, तेव्हा खूप टेस्टी झालेली. मग आता पण टेस्टी झाली असावी. हे टेस्टी झाली आहे असं सांगायचं ना. आम्ही खाऊन बघते नाही ते थोडीशी. सगळ्यात जास्त मच्छी आवडणारी व्यक्ती जिला मच्छी आवडते. मस्त झाली आहे, स्पायसी झाली आहे, स्पायसी झाली एकदम स्पायसी झाली. बापरे, अरे एवढी थोडी झाली आहे, म्हणजे मी नुसती खाल्ली म्हणून वाटतं, पण छान झाली. मसालाच खाल्ला असेल. मसालाच खाल्ला नाही. हा मी जेवतानाच मच्छी खाणार. मला काय एवढी मच्छी आवडतच नाही, त्याच्यामुळे मला जाम आवडते. जेवतानाच मच्छी खाणार, ते पण काटे काढून दिले तर. काटे काढून दिले तरच हा मुलगा बायको मच्छी देणार आहे खातो. तुला काटे काढून. सगळं करतो माझा भाऊ, फक्त त्याला काटे नाही काढता येत. येतात पण डीएम फॉर स्थळ, डीएम फॉर स्थळ. आफ्टर 6, 7, 10 years. बरोबर. तोपर्यंत मम्मी देणार त्याला काटे काढून. मी पण दिले त्याला काटे काढून, मी पण दिलेत मी पण. त्याचं ऐकू नका, मी पण दिलेले काटे काढून माझ्या असं कोमळ कोमळ हाताने. सोनू 2 दिवसापूर्वी मम्मीला बरोबर होती. हा हिला पण बरोबर. मी त्याची मोठी बहीण आहे, मग मी त्याला देऊ शकते काटे काढून, पण मला कोण देणार? मग मम्मी मला भरवणार ते. बघा ना लेवल बघा, असं टुंग 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 टुंग. बरोबर आहे, मम्मी भरवणार. मम्मी भरवलं चांगलं वाटतं. तुम्ही पण खात असाल मम्मीच्या हाताने. मम्मीच्या हातचं मग? खायची सवय मला लागली. सवय आहे मम्मीच्या हाताची खायची. आवडतं मला. मग चला मी आता ठेवते. बाय बाय. ठेवते मी फोन. चला चला. बाय बाय. चला नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया. मस्तपैकी मच्छीचा रिव्ह्यू तुम्ही बघितलाच आहे. तुम्ही पण ट्राय करा आणि मस्त मस्त मच्छी नॉनव्हेज वगैरे बनवून खा. नेक्स्ट ब्लॉगला नक्कीच भेटू. नेक्स्ट ब्लॉग कधी कसला काय असेल तो माहिती vlog नाही. असेल तो काय- असेल तो असेल टाकेल. तो असेल, बघा तुम्ही फिरायचं काय ते. बोलत होते हे, पण बघूया फिरतो बघूया. की जेवण बनतं. फिरलो, जेवण बनवलं, कसंही झालं तरी आम्ही तुम्हाला भेटायला नक्कीच येणार. चला बाय.